छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसलाच पाहिजे। आणि तुम्ही जर पुतळा बसवला तर मी स्वतः राहुल महाराज बांदलकर जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे ना तोपर्यंत तुमच्या गावामध्ये कीर्तन असू नाही तर व्याख्यान असू फुकट करणार। 1 रुपया सुद्धा घेणार नाही, 1 रुपया। हा फक्त पुतळा बसवला मला सांगा, महाराज आमच्या गावामध्ये कीर्तन राहुल महाराज आलेच, 1 रुपया देऊ नका, फक्त महाराजांचा पुतळा बसवा। कारण की दादांनो या राजाचे उपकार आहे, आपल्या शरीरातला श्वास आणि आपण जो आज घास खातोय ना या राजांची कृपा आहे दादांनो, या राजांची कृपा आहे। राजाने आयुष्यामध्ये कधी जाती भेदभाव केला नाही केला। महाराजांच्या स्वराज्या मध्ये अनेक मावळे होते, अनेक जातीतले माणसं या राजासाठी मरायला तयार होते दादांनो, मरायला तयार होते। अहो शिवाकाशीत तुम्हाला माहिती आहे का नावी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊन फक्त 2च महिने झाले, 2 महिने झाले शिवाकाशीत महाराजांच्या स्वराज्यामध्ये आला, सेम टू सेम महाराजांसारखा दिसायचा। आणि पन्हाळगडाला वेढा पडला होता सिद्धी चव्हाणचा आणि पन्हाळगडामधून बाहेर निघायचं होतं महाराजांना। महाराजांनी शिवाला बोलवलं आणि महाराजांनी सांगितलं, हे शिवा, अरे गड्या सेम टू सेम माझ्यासारखं दिसतोस ना, एक काम कर, ही माझी कपडे परिधान कर। ऐका दादांनो, ऐका, एक नावी समाजातलं पोरग या महाराष्ट्राच्या मातीसाठी तुमच्या माझ्यासाठी बलिदान देऊन गेलं। ऐका त्याची कथा। महाराजांचे कपडे शिवा काशीदांनी परिधान केले, सेम टू सेम महाराजांची कुंडल, महाराजांचे कपडे परिधान केल्याच्या नंतर शिवा काशीद महाराजांकडे आला आणि महाराजांकडे आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं। महाराजांनी विचारलं, शिवा, ए शिवा, तुला माहिती आहे का तू कुठं चालला? ए शिवा, तुला माहिती आहे का तू कुठं चालला? शिवा हसत हसत म्हणून चालला, होय महाराज मी मरणाला चाललोय, महाराज मी मरायला चाललोय, प्रत्यक्ष मरणाला मिठी मारायला चाललोय। काय पोरग असं हो, काय पोरग असं हसत हसत म्हणून लागलं, महाराज होय मी मरणाला चाललोय, मरणाला मिठी मारायला चाललोय। आणि महाराज तुमच्या डोळ्यामध्ये का पाणी येतंय? महाराज तुम्ही का रडताय? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? त्यावेळेस शिवा कशीच म्हणतो, महाराज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? आणि महाराज त्याला उत्तर देतोय, शिवा, हे शिवा, आपल्या आयुष्यातली शेवटची भेट रे गड्या। आणि ऐका महिला मंडळ, शिवा काशीत हा जेवत्या ताटावरून उठून आलता, मावळ्यांनी सांगावं घेऊन आलते, शिवा गडावरल्या मावळ्यांची दाढी कटिंग तुला करायची आहे, तुला महाराजांचा वेश परिधान करून सिद्धीच्या भेटीला जायचं। बायकोला सांगून आलता, मी गडावरून लगेच परत येतो। जेवत्या ताटावरून उठून पन्हाळगडावरती आला, महाराजांचे कपडे परिधान केले आणि महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। महाराजांना म्हणू लागले, शिवा आपल्या आयुष्यातली शेवटची भेट रे गड्या, 2 महिने झाले तू स्वराज्यात आला, आपल्या आयुष्यातली शेवटची भेट गड्या। आणि महाराजांचे पाणी त्याच्या पाठीवरती पडलं आणि शिवा काशीत म्हणू लागला, महाराज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नका देऊ, महाराज तुमच्यासाठी असे लाख शिवा काशीत मरायला तयार होतील, महाराज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नका। आणि तेवढ्यात ऐका, पालखी बनवण्यात आली आणि पालखीमध्ये शिवा काशीतला बसवलं। एक नावी समाजातलं पोरग तुमच्या माझ्यासाठी मरायला हसत हसत त्या पालखीमध्ये बसलं आणि पालखी नेण्यात आली। पालखी पन्हाळगडाच्या खाली उतरवली आणि उतरवल्याच्या नंतर सिद्धी मसूद पुढे आला। पालखी थांबवण्यात आली आणि सिद्धीने विचारलं, या पालखीमध्ये कोण आहे? तेवढ्यामधून पालखीमधून आवाज आला, होय मी शिवाजी महाराज। आणि त्या ठिकाणी होता फाजल खान। फाजल खान मध्ये अफजल खानाचा मुलगा फाजल खान। त्यांनी बघितलं होतं ओरिजिनल शिवाजी महाराजांना, कारण की ज्या वेळेस महाराजांनी अफजल खान मारला होता त्यावेळेस महाराजांच्या डोक्यामध्ये सय्यद बंडाच्या तलवारीचा वार झालता, त्याची खून महाराजांच्या डोक्यामध्ये होती आणि ती खून अफजल खानाचं पोरग फाजल खानानं बघितली होती। फाजल खान म्हणू लागला सिद्धीला, हे जर शिवाजी महाराज असतील तर याच्या डोक्यामध्ये तलवारीचा वार पाहिजे। आणि सिद्धी मसूद म्हणू लागला, सच बता तू हे शिवाजी? तसं नागाचं पोरग म्हणू लागलं, होय मी शिवाजी महाराज। तसं सिद्धीनं तलवार डोक्यावरती धरली आणि डोक्यावरती धरल्याच्या नंतर डोक्यावरला टोप बाजूला काढला आणि बाजूला काढल्याच्या नंतर डोक्यावरती तलवारीचा वार नव्हता। आणि विचारलं सिद्धीनं, सच बता तू शिवाजी? तसं शिवा काशीत म्हणू लागला, होय मी शिवाजी। तसं सिद्धीनं तलवार शिवाच्या छातीमध्ये घुसवली, जशी तलवार छातीमध्ये घुसली
जशी तलवार पाठी मधून बाहेर आली तसं तिथे विचार लागला सजमता शिवाजी, तसं नावी समाजाचं पोरगा म्हणू लागला शिवा काशीद. अरे जन्माला तरी शिवा काशीद म्हणून आलोय, मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं. जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो ना तर मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे तुमच्या माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं भाग्य. म्हणून दादानो, या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनेक मावळ्यांनी स्वतःचा संसार संपवला. हो, स्वतःचा संसार. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, तुमच्यानं माझ्यासाठी, तुमच्यानं माझ्यासाठी. होय, काय परिस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. अहो, तुमच्या माझ्या आया बहिणी दिवसा ढवळ्या बाटवल्या जायच्या. हा, बाटवल्या जायच्या. घरामधून बाहेर पडायची सुद्धा परवानगी नव्हती आपल्याला. पारतंत्र्यामध्ये तुम्ही आम्ही जगत होतो. आज जर अभिमानानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर जगत असेल कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तुमचे माझे लेकरं आज शाळेमध्ये जात असेल, सुखाचा संसार जर आपण कोणामुळे करत असेल? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. म्हणून या राजाचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत दादांनो. ज्या मातीतला 7 वारा जरी तुमच्या माझ्या नावावरती असला ना, खरे 7 वाऱ्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती. कारण की विचार नाही केला कोणी जाती धर्माचा, कोणी वयाचा नाही. हे स्वराज्य स्थापन करायचं ना बा. स्वराज्य कशासाठी? तुमच्या न माझ्यासाठी. तुमचे माझे पोरं सुखरूप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहावेत म्हणून प्रत्येक जण मारायला तयार होत होतो. कोणी विचार नाही केला. अहो, बाजीप्रभू देशपांडे म्हातारे, त्यांचं वय 60 वर्ष. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाने तुमच्या माझ्यासाठी मारावं? काय मिळत असेल यांना? हो, अहो, जेवढा पगार मुघलांना मिळत होता तेवढा पगार आमच्या मावळ्यांना नव्हता मिळत. हो, ही माणसं पैशासाठी मरत नव्हते, ही माणसं मरत होते या मातीसाठी. म्हणून आज त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी होती. मरावं लागतं. इथं अनेक क्रांतिकार असेल. भगतसिंगाचं वय काय? 22-23 वर्ष. भगतसिंग हसत हसत फासावरती गेला. हो, आई रडत होती आणि भगतसिंग आईला म्हणतो, आई का रडते तू? अगं, तू रडलीस तर इंग्रजांना वाटण अरे अरे भगतसिंगची आई रडती. आई तू रडू नको. तुला अभिमान वाटायला हवा की माझ्या पोटी एका क्रांतिकारी मुलाने जन्म घेतला. हसत हसत भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, वंदे मातरम म्हणत म्हणत तुमच्या माझ्यासाठी मेले. अनेकांनी आपलं आयुष्य संपवलंय या महाराष्ट्रासाठी, या मातीसाठी. आज जर महाराष्ट्रामध्ये आपण जगत असेल त्यांची कृपा आहे. म्हणून यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहून आणि त्यांच्या चारित्र्याकडे पाहून आपल्याला एकच शिकायला मिळतं, या मातीमध्ये मोठं व्हायचं असेल तर इथं मरावं लागतं. या गावासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागल, काहीतरी करावं लागल. संपा